2023-24 आणि 24-25 या वर्षाची PhD धारक विद्यार्थ्यांची फेलोशिप प्रलंबित असल्यामुळे जवळपास 7 दिवसापासून हे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी गुडलक चौकामध्ये जे आहे ते आंदोलनाला बसलेत। अनेक राजकीय नेते सुद्धा या विद्यार्थ्यांना भेटीसाठी येत आहेत, आश्वासित करत आहेत, मात्र प्रश्न आणखी काही सुटला नाही। सध्या हे विद्यार्थी आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर गेली 7 दिवसापासून गुडलक चौकामध्ये तुम्ही आंदोलन करतायत, बरेचसे राजकीय नेते सुद्धा येत आहेत, तुम्हाला भेटतायत, आश्वासित करतायत, मात्र तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। इथे जे सगळे बसलेले आहेत ते पूर्ण 4 कृषी विद्यार्थी विद्यार्थी आहेत। कृषी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की बाबा लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध व्हावी, कारण की तुम्ही पाहताय, सर्वजण पुणेकर पाहताय, जे आम्हाला भेटले तर राजकीय नेते पाहतायत की 7 दिवस झाले किती आमचे हाल चालू आहेत। स्वतः मला बोलता येत नाही, काही आमच्या मैत्रिणींना तर ॲडमिट केलेलं आहे, काहींना इमर्जन्सी म्हणून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे, तरी पण आम्ही इथून आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो आम्ही इथून उठून जाणार नाही। हे पूर्णपणे तेवढंच खरं आहे। आता आपण बघू शकतो की एकीकडे शेतकरी जो आहे तो पाऊस सुरू आहे, मोठा अतिवृष्टी शेतामध्ये चालले, म्हणजे तुम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पोरी असताल, तुमचा शेतकरी बाप सध्या शेतामध्ये इतकं नुकसान झाले आणि तुम्हाला सुद्धा पावसामध्ये भिजत या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। सर, आम्ही 6 दिवसापासून इथं बसलेलो आहोत। सगळे जे कृषीचे राहुरी, दापोली, परभणी, अकोला हे आम्ही सगळे कृषीचे विद्यार्थी। माझे सगळ्या जनतेला हे सांगणं आहे, जनतेसोबत सरकारलाही सांगणं आहे की आमच्या या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा, कारण शेतकऱ्याला तर शेतकऱ्याचं पीक जे पावसामुळं भिजतंय, खराब होतंय। अर्ध्या रात्रीच्या आम्हाला त्या सोयाबीनवर ताडपत्री म्हणजे आता सगळ्यांचेच आहे। मी माझ्या पप्पासोबत रात्री 1:30 वाजता पण ताडपत्री आणि याच्यापेक्षा जाळी ताडपत्री असते सर, आणि एवढ्या कडकड्याच्या पावसात ती ताडपत्री झाकायला किती कष्ट लागते हे माहीत आहे। त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्याचे लेकरं आणि जे रिसर्च आम्ही शेतीचं करत आहोत, शेतकऱ्याचं तो नुकसान होतं तिकडं त्यांना ते सहन करावंच लागत आहे। त्याचप्रमाणे आम्ही आमचे ट्रायल आम्हाला फील्डवर कंडक्ट करायला लागते, वेगवेगळे पिकं लावतो, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही संशोधन करतो, आणि ते जे संशोधन आहे ते आमच्या शेतकरी बापासाठी आहे आणि त्याच्यातून आपल्या देशाची उन्नती होत आहे। पण जसं आमच्या बापाला जसं सहन करावं लागत आहे तसंच आम्ही आमच्या बापाचे लेकरं कृषीचे ते पण आम्ही सेम परिस्थिती करत आहोत सर, कारण हा जो आहे पिरियड आम्ही आमचे ट्रायल जे आहेत ते सोडून इथे आलेलो आहोत आणि सोयाबीनचं आता हार्वेस्टिंग काढणं चालू आहे। हार्वेस्टिंग म्हणजे 1 मिनिट सर। ठीक आहे ताई, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, मात्र ह्या ज्या तुझ्या भावना आहेत त्या भावना सरकारला समजत नाहीत काय, म्हणजे कळत नाहीत का तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या? सर, आमचा आता एवढा आम्ही आक्रोश करून सांगत आहे, मला तरी वाटते सरकार दखल घेतील, त्यांच्यापर्यंत काहीतरी गैरसमज होतोय आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठाम राहणार आहेत। कारण तुम्ही बघू शकता, माझाच नाही सगळ्यांचा एकूण एक, आता इथले एकूण एक मुलगी बोलणार आहे, एकूण एक काय तो आमचा जो आक्रोश आहे तो सरकारपर्यंत पोहोचवणार आहे। आणि ऊन जरी आली, आता 4 दिवस मागील पाऊस होता, पण आता कड्याकाची ऊन जरी पडली तर आम्ही छत्र्या घेऊन इथं बसणार आहोत, बिलकुल हटणारच नाही। आणि अजून बोलायचं मी बोलणार आहे सर, तुम्ही माईक चालू ठेवा, अडकले तरी चालते, कारण 6 दिवसापासून आम्ही इथं 24 तास थांबते, त्याच्यामुळं एनर्जी आम्हाला कमी पडत आहे। तरी आम्ही साध्या पाण्यावर नाही, एनर्जीचं पाणी काहून तर आम्ही जेवण पण आमचं व्यवस्थित चालू आहे, पण आम्ही एवढ्या ताकदीनं सरकारला सांगत आहोत, पण ती एनर्जी आम्हाला कमी पडत आहे। त्याच्यामुळं आमचा जसा आवाज येईल तसा त्या आवाजात तुम्ही ही सरकारला आमचा घोषणा हे करा। आम्ही असं नाही की जो पॉलिटिकल नेता आहे तो कसा एकदम असा माननीय महोदय आणि ज्या असं काय म्हणायला पाहिजे, एकदम फॉर्मल भाषेत आम्ही बोलू शकत नाही सर। आमचं जसं आता आमचं जो, कारण ही खरी परिस्थिती आहे, त्याच्यामुळं म्हणजे तुमचा आक्रोश आम्ही समजू शकतो। आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आपण तुमच्यासोबत चर्चा करू। खरं तर अनेक विरोधी पक्षनेते सुद्धा या ठिकाणी येत आहेत, तुमची दखल घेत आहेत, निवेदन स्वीकारत आहेत, मात्र पुढं काय युटिलाइज होतं आहे का, सरकारपर्यंत तुमच्या काही भावना पोहोचलेल्या आहेत का, त्यांच्याकडून काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे का?
अजूनपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी सर आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. सर्वजण येतात, भेटी देतात, निवेदनं स्वीकारतात. पुढे ते सरकारपर्यंत पोहोचली असतील, पण सरकारकडून अजून त्याच्याबद्दल आम्हाला कोणताही रिस्पॉन्स आलेला नाही. त्यांचं एखादं शिष्टमंडळ किंवा एखादा प्रतिनिधीसुद्धा आजपर्यंत इथं बघायला आलेलं नाही की मुलांची काय परिस्थिती आहे, कोणत्या कंडिशनमध्ये राहतात. सगळ्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण मग सरकार कुठे बसलं आहे, हा आमचा प्रश्न आहे. तर एकीकडे सरकार जे आहे ते लाडकी बहीण म्हणून अगदी गवगवा करत आहे, मात्र तुमच्यासारख्या लाडक्या बहिणींना फुटपाथावरती आंदोलन करावं लागतं. विद्यार्थी हे देशाचं भवितव्य असतं. मात्र आज PhD जे तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, तुम्ही संशोधनामध्ये हवे होतं किंवा संशोधनाच्या फील्डवरती हवे होतं, मात्र तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये आसवं आहेत, भावना अगदी दाठवून आलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला बसावं लागतंय, आक्रोश करावा लागतंय. या सर्वावरती कुठेतरी सरकार कानाडोळा करतं असं वाटतंय. सरकारने इथपर्यंत यावं एवढीच आमची मागणी आहे. त्यांच्या ज्या काही दुसऱ्या स्कीम्स असतील त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे. फक्त आमच्या लवकरात लवकर त्यांनी मागण्या मान्य कराव्यात एवढीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे. हात जोडून विनंती आहे. 6 दिवस झाले आमचा बाप तिकडे पाण्यामध्ये आणि आम्ही इथे पाण्यामध्ये. सरकारला एकच विनंती की लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी त्यांनी. आणखी काही विद्यार्थिनी या ठिकाणी आहे. तुम्ही कुठल्या भूमिकेवरती शेवटी ठाम आहात? आम्ही जोपर्यंत आम्हाला फेलोशिप भेटत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आहोत. सर, आज 6वा दिवस आहे. हे सगळे इथं उन्हात पावसात असे उभे आहेत. सरकारला दिसतं का सर, आजकाल जे लेकरं पुढे भविष्य आहे तेच लेकरं आज फुटपाथवर बसले. आमची अवस्था काय आहे, इथं पोरींना ॲडमिट केलेलं आहे, काही पोरींना सलाईन चालू आहे, तरी त्या ह्या परिस्थितीतसुद्धा इथं थांबलेल्या आहेत. का? तर आम्हाला फेलोशिप भेटावी म्हणून. संशोधनासाठी खूप मोठा खर्च लागतोय सर. एवढा खर्च आमच्याकडनं झेपणार नाही. आम्ही सगळे साध्या घराचे लेकरं आहोत. आता जर म्हटलं तर फक्त श्रीमंतांच्याच लेकरांनी पुढे जावं का? आमच्यासारख्या गरिबांच्या लेकरांनी पुढे नाही जावं का सर? आपण बघू शकतो की खरं तर आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. एकीकडे आमचा बाप जो आहे तो पावसामध्ये भिजतोय आणि आम्हाला सुद्धा फुटपाथावरती बसून हे आंदोलन करावं लागतंय. जवळपास 7वा दिवस आहे, मात्र अद्यापही सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. मात्र ऊन वारा पाऊस काही असलं तरी आम्ही आमच्या निर्णयावरती, आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत, अशी भूमिका जी आहे ती हे आंदोलनकर्ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.